टाकलेला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. बरोबर आहे. मात्र ज्या वेळेला आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवरती शिक्षण क्षेत्राची मोठी जबाबदारी येऊन पडते, अशा वेळेला पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुमच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत, जे या क्षणाला महाराष्ट्रभर किंवा ज्या ज्या ठिकाणी आपलं चॅनल जात आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहतात. त्या अनुषंगानं त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर जी तुमची पहिली प्रतिक्रिया होती, रिझल्ट ओरिएंटेड काम आम्ही करणार आहोत, रिझल्ट ओरिएंटेडच्या माध्यमातूनच एक प्रश्न विचारायचा आहे. शिक्षण हा सर्वसामान्यांचा हक्क असताना अनेक वेळेला पैसा त्याच्या आड येताना दिसतो. मात्र शालेय शिक्षण विभागाचे पुढच्या काळातले असे कुठले रोडमॅप आहेत किंवा तुम्ही काय तयारी करून ठेवली आहे की 5 वर्षात शिक्षण हे प्रत्येक घराघरामध्ये, मुलगा असू दे मुलगी असू दे, प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचावा, यासाठीचा तुमचा अगदी थोडक्यात रोडमॅप काय असेल? मला वाटतं की केंद्र शासनाने 1990च्या कायद्यानुसार बालकांच्यासाठी शिक्षणाचा हक्क त्या ठिकाणी कायद्यानेच दिलेला आहे. हो. आणि म्हणून आपल्या सर्वांवर ते बंधनकारक आहे. तर जनरल असं बोललं जातंय की लहान मुलांच्या पासून तर साधारणपणे एक 12-15 वर्षाचा ती व्यक्ती होईपर्यंत त्याचा मेंदू किंवा त्याचं एक फिजिकल बाबी या त्याच्या भविष्याच्या एक जो नागरिक घडणार आहे त्या दृष्टिकोनात सेट होण्याचा हा कालावधी असतो. पायाभरणीचा तो काळ आहे. पायाभरणी. आणि म्हणून हा जो मूळ पाया आहे, हा पाया जर भक्कम असला, सर्व अँगल मधनं तो जर पॉझिटिव्ह असला, तर निश्चितपणे उद्याचा आपला भारताचा एक चांगला नागरिक आपण त्या ठिकाणी घडवू शकतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या थोडंसं कलाने पण घेऊन आणि शेवटी आपलं उद्दिष्ट असणार आहे की त्यांना एक आनंददायी शिक्षण कसं देता येईल, त्याच्यामध्ये मग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल. आता या गोष्टी दोन्ही बाजूने आहेत. आपण जर राज्यव्यापी जर आपण विचार केला तर अनेक शाळांमध्ये अतिशय चांगलं कामकाज चाललेलं आहे. बरोबर आहे. अनेक शिक्षक बंधू भगिनी समर्पित भावनेतनं काम करतात. काही ठिकाणी थोडीफार कमतरता असेल ती आम्ही स्वीकारू, मान्य करू, त्याच्यात दुरुस्ती करू आणि पुढे जाऊ. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं, आता मी पण अनेक म्हणजे या विषयामध्ये मी काही वर्षांपासून काम करतोय. मालेगाव तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास 22 पेक्षा जास्ती गावांमधल्या जिल्हा परिषदच्या शाळा आम्ही CSR फंड्स आणि इतर विभागांमधनं निधी मिळून त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. तिथल्या भौतिक सुविधा हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. मग पिण्याचं पाणी असेल, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृह असतील, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी बैठक व्यवस्था असेल, त्यांना खेळण्याचं साहित्य असेल. शेवटी या सर्व गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत.